मॅडम ती पोराचा क्लास देतो म्हटला होता, असं एक कागद राहिला होता तो बी आणलाय बघा. अहो मावशी काय आहे तुमचा रहिवाशी दाखलाच नाही आहे, तुम्ही परत घेऊन या मग बघू. अहो मॅडम महिना झाला जरा घालायला लागलोय, 3 तास झालं तिथं बाहेर थांबलो होतो. ती साहेबांनी भेटू काय जरा? अहो जावा, आमचं आम्हाला काम करू द्या. साहेब अहो ती पोराच्या शाळेत दाखला जमा करायचा आहे, ती शिष्यवृत्ती भेटायची नाही त्याच्याशिवाय. कामाचं खाडं करून इथे जरा घालायला लागली. खरं तुम्ही काय तो दाखलाच देणं झालाय, सही आहेत, कागद कमी आहे, तो कागद कमी आहे. बघा की जरा काय होतंय का, द्या की दाखला. मावशी आम्ही काय आमच्या घरातनं दाखलं देतोय काय? सगळे डॉक्युमेंट पूर्ण असल्याशिवाय दाखलं देता येत नाही, जरा समजून घ्या. आणि कागद गोळा करायला. हो साहेब, आपले डॉक्युमेंट रेडी झालेत का नाहीत? ताई सॉरी बरं का, धक्का झालेत का नाही राव, कधी व्हायचं? अहो साहेब, तुमचे सकाळी फोन आला की नाही, सगळे कागदपत्र तयार करून ठेवलोय. काय ते 2-3 कागद कमी होती तरी मी निघाला दाखला. होय, अण्णाचा फोन आला बघ, बोलणार तुम्ही सांगा. हा ना, झालेत सगळे कागदपत्र झालेत, द्याले तुमच्या माणसाकडे. हो चला, योगा आहे, मंडळ आभार आहे, लक्ष राहू दे. साहेब तुम्हाला वाईट वाटलं तर वाटू दे, पण ही एक गोष्ट मात्र खरी आहे. इथं एका कागदासाठी गरिबाला कितीतरी पायऱ्या झेजवायला लागते त्या. आणि श्रीमंताचं मात्र एका फोनवर सगळी कामं होती ती. हां, इथं गरिबासाठी लढणारं श्रीमंत होते ती, आणि गरीब मात्र गरीबच राहतोय. मला असं वाटायचं आम्हाला की माणुसकी लय महत्त्वाची असते. पर आज ही बाहेर जगाला तोंड देताना आणि ही कागद गोळा करताना समजलं माणुसकी महत्त्वाची नाही, पैसा आणि पद महत्त्वाचं आहे, ओळखी महत्त्वाच्या आहेत त्या. का वाईट वाटून घेऊ नका, तोमाशने बोलत नाही, जगात तीच चालू आहे सगळीकडे. गरिबाची काही किंमतच उरली नाही. ही कमी आहे, ती कमी आहे, ही घेऊन या, ती घेऊन येतो. साहेब बघा, जमलं तर देतो, आणि काय राहिलेले कागद गोळा करून आणून देतो. द्या दाखला, पोराचं शाळेत भरायचं आहे हो, ती मिळणार आहे शिष्यवृत्ती 300 रुपये. येतो.